तुला पहिल्यांदा आजी म्हणणार आहे. सो त्याच्यासाठी मी काय करते असं विचारलं होतं बऱ्याच जणांनी, तर मी फक्त पॅराशूटचं हेअर ऑइल वापरते. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे संडे. सो संडेचं एकदम रिलॅक्स आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे इथं मस्त झोपलेत. तिकडे बाळसुद्धा झोपले. आज बाळाची ना झुल्याची जागा चेंज केली, कारण इथे ना काही घ्यायचं म्हणलं ना कबडमधून खूप जास्त प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे सध्यापुरतं तिथं ठेवले. रात्री तर मग इथेच घ्यावं लागणार आम्हाला. आणि मग माझं जेवण बाकी आहे. आता मी पटकन जेवण करून घेतो. माझं आणि आईचं बाकी आहे, त्यांचं झालंय. नाहीतर काय होतं, नेमकं आम्ही जेवायला बसलो ना की लगेचच ती उठते. खूप जणांचं असं होतं की जेवायला बसलं की बाळ उठतं, झोपेतून उठतं, नाहीतर मग शिशू करतं. सो आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही जेवायला बसलो की बेबी उठणार. सो असं आहे. त्यामुळे आता पटकन जेवण करून घेते आणि बाकी दिवसभरात काय काय होतंय हे तर तुमच्यासोबत शेअर करते. सो कंटिन्यू करा. तर जस्ट माझं जेवण झालं आणि बरेच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की मी एका शॉर्टमध्ये सांगितलं होतं की माझे हेअर खूप छान झालेत प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि आफ्टर डिलिव्हरी सुद्धा. सध्या तरी अजून तसेच आहेत, आता 3 वीक झाले तरी सुद्धा. तर तू कुठले हेअर केअर रुटीन फॉलो करतेस का, किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही हेअर केअर रुटीन फॉलो केलं का, किंवा सध्या काय करतेस का? तर हेअर केअर रुटीन तर असं काहीच फॉलो नाही करत आणि पहिले पण काही करत नव्हती. जेव्हा जवळपास 1 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं मी काही प्रोडक्ट्स यूज करत होती ज्याचा मला फायदा झाला होता. पण जसे ते प्रोडक्ट मी बंद केले ना, तर तसं पुन्हा माझं पूर्वावत अवस्थेवर आले होते केस. म्हणजे खूप सारे केस गळत होते. दिवसातून तुम्ही म्हणू शकता की 50-100 केस गळायचे. इतका भयंकर हेअरफॉल होत होता. पण आफ्टर प्रेग्नेन्सी म्हणजे इन बिटवीन प्रेग्नेन्सी 4थ्या महिन्यापासून ना माझे केस गळणं पूर्णपणे बंद झालं. म्हणजे एकही केस गळत नव्हता. आणि आत्ता डिलिव्हरीनंतर 1-2 केस गळत आहेत. सो त्याच्यासाठी मी काय करते असं विचारलं होतं बऱ्याच जणांनी, तर मी फक्त पॅराशूटचं हेअर ऑइल वापरते. ते पण केस धुण्याच्या अगोदर. आणि आठवड्यातून 2दा वगैरे केस मी पहिले धुवायचे. सध्या तर ते पण नाही शक्य. आठवड्यातून एकदाच धुते, कारण मग डोकं वगैरे दुखतं त्याच्यामुळं. तर जेव्हा मला केस धुवायचे त्याच्या आदल्या दिवशी किंवा मग केस धुण्याच्या अर्धा तास 1 तास अगोदर असं मी हेअर ऑइल करते. सो हे झालं हेअर ऑइलच्या हेअर्सच्या बाबतीत. आणि अजून एक होतं की तू स्किनच्या बाबतीत काय करतेस, कारण स्किन पण तुझी ग्लो करते. ॲक्च्युली काय होते माहिती आहे का, तरीसुद्धा थोडीशी म्हणजे आफ्टर डिलिव्हरी थोडासा काळवंडलाय चेहरा माझा. आणि इथं आता तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, इथे मला थोडासा असा काळचट्टा आलाय बांगल्यासारखा. तर सध्या मी तर फक्त सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरते आणि पिअर्सचं फेस वॉश वापरते, जे की मी पहिल्यापासून वापरत आली आहे. बाकी असं काही स्किन केअर फॉलो नाही करत. तर आज ना यांना अचानक गोड खाण्याची इच्छा झाली होती आणि घरामध्ये बाकी असं गोड काहीच नव्हतं. मग एक जामूनचं पॅकेट होतं, तर आई बोलली की चल मी जामूनच बनवते. आता दुपारी वेळ पण होता थोडासा, त्याच्यामुळे मग इथे जामून बनवायला घेते. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते, कारण खूपदा काय होतं ना आमच्याकडे खव्याचेच जामून बनवले जातात. कारण गावाकडून येताना माझे सासरे खवा घेऊन येतात आणि मग तेच जामून होतात. पण ते तेवढेसे परफेक्ट जमत नाही, पण पुढेचे जामून छान फुगतात, परफेक्ट जमतात सुद्धा. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. तर तिनं काय केलं, 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर घातली एका पॅकेटसाठी. आणि ते छान उकळून घेतलं आणि थोडंसं ना चिकट होईपर्यंत फक्त ते पाणी उकळत ठेवायचं. जास्त काय असा तारीचा पाक करायचा नाही, कारण तो दुसऱ्या दिवशी मग थोडासा घट्टच होतो. आणि ते रेडी झालं की मग त्याच्यामध्ये 1-2 विलायची थोड्याशा कुटून टाकलेल्या आहेत, जेणेकरून ना फ्लेवर छान येतं. तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा टाकू शकता. आणि इथे त्यानंतर मग चितळेचं पॅकेट आहे, तर त्याचे जामून ती म्हटली छान होतात. माझ्याकडे सुहाण्याचं सुद्धा होतं, पण मग म्हटलं चल करून बघ मग चितळेचंच, त्याच्यामुळे मग ते घेतलं. तर चितळेचं हे पॅकेटचं पावडर काढल्यानंतर ते व्यवस्थित असं हातावरती चोळून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये थोड्याफार गाठी असतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये असं छोटंसं माझ्याकडे छोटा एक ग्लास आहे, जवळपास 1 कप दूध बसेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तेवढा ग्लास भरून दूध घेतलं आणि जसं लागेल तसं टाकून व्यवस्थित अशी कणिक त्याची मळून घेतली, किंवा जामूनचं जे पीठ आहे ना तर ते व्यवस्थित असं मळून घेतलं. पीठ मळून घेतल्याच्या नंतर ना बघा असं काहीसं दिसते, छान सॉफ्ट असं झालेलं आहे, कारण त्याला जास्त वेळ असं मळून घेतलं आणि थोडंसं तूप लावलं नंतर. आणि अशा गोळ्या बनवून घेतल्या. गोळ्या बनवताना एकदम छोट्या छोट्या बनवल्यात, कारण हे जे पॅकेट्स असतात ना तर त्याचे जामून खूप जास्त फुगतात. त्याच्यामुळे मग बनवताना गोळ्या थोड्याशा छोट्या बनवायच्या, जेणेकरून मग ते खूप मोठे होत नाहीत. आणि शेप तुम्हाला जसं आवडेल तसं. आम्हाला गोल आवडतो, नेहमी आम्ही गोलच बनवतो, त्यामुळे मग इथे सगळे असे गोलच जामून बनवून घेतले. आणि त्यानंतर थोड्याशा तेलामध्येच किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता, तर ते तळून घ्यायचे. ह्याला खूप जास्त तेल आटत नाही, त्याच्यामुळे टाकताना ना आई खूप कमी तेल घालते, जेणेकरून काय होतं
ते तेल खरकटं राहत नाही. नाहीतर काय होतं, आपण ते चपातीसाठी वगैरे वापरतो, पण भाजीसाठी मग ते वापरण्यात येत नाही किंवा त्याने तरी वगैरे येत नाही. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये घालताना जेवढं लागेल तेवढंच तेल घालायचं. तर बघा, कमी तेलात सुद्धा असे छान जामून तळले जातात. आणि सगळे जामून तळून झाले की मग असे पाकामध्ये घातलेत. पाक आत्ता थोडासा पातळ दिसतोय, पण थोड्या वेळाने किंवा उद्यापर्यंत तो छान घट्टसर होतो. आणि बघा, आपले जामून मस्त खाण्यासाठी तयार आहेत. तुमची फरमाईश पूर्ण केली आईने. मी कधी फरमाईश केली? सकाळी नाही का म्हणते गोड खावंसं वाटते. सकाळी खावडतो. पण एवढं इन्स्टंट तर नाही ना बनवू शकत. होय, तुला पण पाहिजे का रे? भिजले नसतील पण ते. कसे झालेत? गरम गरम आहे त्यामुळं जास्त फ्लेवर. तळलं कसं होतं तसं येतं. पाकात जास्त फ्लेवर नाही. काय म्हणते बाबू? आज तुला बघायला कोण येणार? कोण येणार? आत्ती आजी येणार. आत्ती आजी म्हणजे की शांत बसली. हा, माझ्यासारखंच तुला पण माझ्या आत्ता फेवरेट आहेत काय? हा, होय. कोण येणार ग? कोण येणार सांग तू? सोनाबाई उठा. तुला पहिल्यांदा आजी म्हणणार ही. होय पिनो, तू पहिल्यांदाच आजी झाली ना? मी का नाही, तो अर्जुन म्हणत असेल ना. अर्जुन काय म्हणतो? नाही हो. गणू गणू ये ना, ये. ती फक्त तशी करते, लगेच झोपते परत. होय, हे किती पॅक आहे ना. आतमध्ये तिला पूर्ण गुंडाळलेलं असतं, परत त्यात टाक. नाही थंडी काय माहितीच नाही तिला. मला वाटतं झोपू द्यावं ग. झोपू द्या. तर आज ना मस्तपैकी असा मेन्यू आहे दाळबट्टीचा. आणि मागे सुद्धा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती. आणि ह्या बट्ट्या ना खरंच खूप छान होतात, खूपच मस्त लागतात खायला. तर पण मला खायच्या नव्हत्या, ही वेगळी गोष्ट आहे. पण इथे ना आता पाहुण्यांसाठी ताट बनवणं चालू आहे. खरं तर पाहुणे असं नाही म्हणता येणार, कारण पाहुणे म्हणलं ना तर थोडंसं लांबचं वाटतं. आणि माझ्या आत्या वगैरे ना आम्हाला कधीच लांबच्या नाही वाटत. म्हणजे आई पप्पानंतर माझे भाऊ बहिणीनंतर जर कोणी एकदम जवळचं वाटत असेल ना तर ते म्हणजे माझ्या आत्या. त्याच्यामुळे मग पाहुणे असं मला त्यांना म्हणूच नाही वाटत. तर इथे मस्त असे ताट ती बनवते आहे. आल्या आल्या आई म्हटली मी बट्ट्या तळते, आणि ती म्हटली चल मी ताट बनवते तोपर्यंत. तर दाळबट्टी, पापड, वरण, मस्त भात, आणि दुपारी जामून केलेले होते त्यामुळे फ्रेश असे जामूनसुद्धा होते. आणि आमच्याकडे ना ताट बनवण्याची सुद्धा एक वेगळीच पद्धत असते, म्हणजे माझ्या माहेरी. आणि तसे वाढले ना ताटं तर एकदम छान दिसतात. पण अजूनपर्यंत ना मला तसे काही जमत नाही. माझी आई आत्या वगैरे तसे करतात आणि ते मस्त पण दिसतात. पण आता बऱ्यापैकी बघायली.
आवाज कळतोय ते थोडा. पण लसूण आला नाही आमचा. हा कपाट ते घर मालकाचेच आहेत. मिरच्या आल्या, शेवगा आलाय, फुलांच्या अगोदरचेच आहेत. लसूण आला कसं काय नसेल बरं. पण पिकू पिकूच हो, त्याला पाहुणेलेच आवडतात. कोणी आलं की नाही ड्रेस चेंज केला म्हणून तसं करतो वाटतं. तो रात्री वेगळा होता ना. मामीनी पडायचं असतं ते. बरं नको 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 पडत बस खाली बस. तर सकाळी सकाळी ना यांची सगळ्याची जाण्याची तयारी चालू होती. खरं तर हे रात्रीच म्हणत होते मामा की नाही जायचे म्हणून, कारण त्यांची एक बहीणसुद्धा इथे पुण्यात आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण म्हटलं आता आलाच आहे ते, एकतर कधी येणं होत नाही, त्यामुळे रात्रभर तरी थांबा. आणि एवढे सगळे जवळचे लोक आले ना असं वाटतं जाऊच नाही, कारण एकदम घर ना भरल्यासारखं वाटतं. छान वाटतं कोणी आलं घरी तर. आणि अभि ना त्यांच्या पाया पडत होता, त्यामुळे त्याला असं झालं होतं की नेमकं काय करतायत पप्पाला हे. त्याच्यामुळं तो एकदम असा त्याच्या अंगावर धावून गेला. आणि बघा शेवटी आत्याचं प्रेम. मी म्हटलं ना की माझ्या घरच्यानंतर जर मला कोणी जवळचं वाटत असेल ना तर ते आत्या. म्हणजे आम्हाला पण त्या तेवढंच जवळच्या वाटतात आणि त्यांना पण आम्ही तेवढंच जवळचं वाटतो. आणि त्यामुळं ना आल्यानंतर असं वाटतं जाऊच नाही. पण ती म्हटली चल पुढच्या वेळी जेव्हा येईल ना तर तेव्हा थोडंसं रिलॅक्स येईल. यावेळी थोडंसं गडबडीत झालं सगळ्या गोष्टी, त्यामुळे मग आता ते निघाले. सो चला सगळ्यांना आपण बाय बाय करूयात आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. कसा वाटला ते मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.